नमस्कार, VK न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त किल्लारी येथील हुतात्मा स्मारक येथे स्वातंत्र्य सैनिकाचे पाल्य पंडितांना गावकरे यांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी स्वातंत्र्य सैनिकाचे पाल्य, ग्रामपंचायत कर्मचारी व प्रतिष्ठित नागरिकांनी झेंड्याला सलामी दिली। नमस्कार, VK न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आलो आहोत किल्लारी गावामध्ये। या ठिकाणी हुतात्मा स्मारक आहे आणि या ठिकाणी आज झेंडावंदन झालेलं आहे। किल्लारी गावातील बऱ्याचशा हुतात्म्यांनी या ठिकाणी आपलं जीवाचं बलिदान दिलेलं आहे। आज आपण माहिती घेणार आहोत। किल्लारीचे सर आहेत। सर, आपलं नाव सांगा। नमस्कार, मी सतीश भोसले गुरुजी, माजी प्राचार्य। किल्लारीच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं, मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या बाबतीमध्ये, तर या किल्लारीमध्ये 52 स्वातंत्र्य सेनानी या ठिकाणी झालेले आहेत। 52 स्वातंत्र्य सेनानीपैकी 4 जणांना हुतात्मा त्या ठिकाणी पत्करलेले आहेत। जकीपूरच्या पुलाच्या त्या खालच्या बाजूला जाऊन त्या कासिम रजवी नावाच्या रजाकारांनी त्यांना गोळ्या घालून ठार केलेला आहे। ह्याची एक थोडक्यात माहिती जर आहे, एक आहे हुतात्मा झालेल्यामध्ये माधवराव बिराजदार, रामराव भोसले, महादाप्पा दलाल आणि पाटील असे हे 4 हुतात्मे आहेत। आणि आमच्याच गावातील या किल्लारीमधील एक स्वातंत्र्य सेनानी, जी लातूरची जी गंजगोलाई जी आहे, त्या गंजगोलाईमध्ये त्या गंजगोलाईवरती लेडीजचा वेषांतर करून तिथं झेंडा फडकावलेला आहे, तिरंगा झेंडा फडकावलेला आहे। हा इतिहास या ठिकाणी आज हुतात्मा स्मारक ह्या ठिकाणी किल्लारीमध्ये बॅरिस्टर अंतुले साहेब, मुख्यमंत्री माजी, यांनी बांधून दिलं। आणि त्या हुतात्मा स्मारकाची आज थोडी मध्यंतरच्या कालखंडामध्ये दयनीय अवस्था झालेली होती, परंतु आज काही शाळेचे विद्यार्थी, काही स्वयंसेवी संस्था आणि माझं गाव माझी जिम्मेदारी, विश्वनाथ गुंजेटे हे त्या माझे गाव माझी जिम्मेदारी याचे अध्यक्ष आहेत। आणि एक मॉर्निंग ग्रुप म्हणून आहे विनोदी, सकाळच्या वेळेस फिरायला जातात आणि ते सर्व ग्रुप या हुतात्मा स्मारकामध्ये श्रमदान 1 तास करतात। त्यामुळे आज हुतात्मा स्मारकाचं परिसर जर बघितलं तर अतिशय स्वच्छ आणि सुंदर। आमची मनोकामना आहे की हा किल्लारीचं हुतात्मा स्मारक एक आदर्श हुतात्मा स्मारक या ठिकाणी आम्ही पुढच्या वर्षीपर्यंत नक्की हे सर्वजण तरुण युवक म्हणून बनवणार आहोत। एवढंच या ठिकाणी आपल्यासोबत स्वातंत्र्य सैनिकाचे आणखी काही पाल्य आहेत, यांच्याकडून ही माहिती घेऊया। आपलं नाव सांगा। विनायक माधव शिंदे, किल्लारी। माझे चुलते रोगजी शिंदे, किल्लारीकर, शामराव मटे आणि अनंतराव जैन ही सर्व मंडळी, आणखी काही मंडळी असलेली ती लातूरच्या गोलाईवर बार्शी येथे तिरंगा महात्मा गांधीचा झेंडा आणून लपेटून, म्हणजे भीती होती, त्या भीती खातर त्यांनी पहिले धोतरे लिहत होते। ती जखम झाली म्हणून त्याच्यात मांडीमध्ये गुंडाळून त्यांनी झेंडा आणले। आणि आज लातूरकरला तिरंगा झेंडा दाखवायचाच या उद्देशानं पेटून उठलेले हे तरुण, त्यांनी कोण अगोदर कुठं जायचं काय नाही, तिथं त्या टावर होता एक मोठा 40 फुटाचा, त्या टावरवरती झेंडा चढवायचा। त्याच्यात आमचे रघुजी शिंदे यांनी पुढाकार घेऊन वरती झेंडा चढविताना मग ती
राखण होतं त्याला रखवालदार होते. मग त्याला ती काहीतरी गंडी बनत होती पहिले. गंडी देऊन त्याला बेचैत होऊन गेलेले आणि आम्हाला झोपायला थोडा आसरा द्या म्हणून का. आणि तिथं आमचे नरसिंग शिंदेच्या आडतीवर राहत होते. त्यांनी मग ह्या 4-5 जणांनी मिळून कोण सर करायचं, वरी चढायचा झेंडा, कासिम राजूचा झेंडा पाठवून टाकायचं आणि आपला महात्मा गांधीचा झेंडा लावायचा असं ठरलेलं होतं. त्याच्यानंतर आमच्या रघुजी शिंदेने पुढाकार घेऊन वरती सर झेंडा चढविला. येत असताना थोडे त्याचे जे रखवालदार होते ती शिट्टी वाजवीत आले. नंतर ती निम्म्यातून उडी मारून त्यांनी त्याच्या पोटाला इथं जखम झाली होती तिने. आणि त्याला कुणाला सापडायचं नाही, मरायचं पण सापडायचं नाही, त्या उद्देशाने पेटून उठले. त्याच्यानंतर सगळे प्रसार झाले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून बघते तर तिरंगा महात्मा गांधीचा झेंडा आपुलकीने लातूरकर पाहत होते. या ठिकाणी किल्लारी हुतात्मा स्मारकाचं माझं जिम्मेदारी हे हुतात्मा स्मारक स्वच्छ कसे ठेवायचं यांचे काही सदस्य आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. मी विश्वनाथ गुंजोटे, किल्लारी. 15 ऑगस्ट 1947ला देश स्वतंत्र झाला, मात्र मराठवाडा हा निजामाच्या आधिपत्याखाली होता. त्यामुळे गावगावच्या सेनानींनी या ठिकाणी एक संघर्ष सुरू केला आणि 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा हा निजामाच्या आधिपत्याखालून भारतामध्ये विलीन झाला. या दरम्यान गोलाईवर झेंडा फडकावणे असेल, तिरंगा झेंडा, किंवा रेल्वे पटरीच्या रुळा काढणे असेल, यामध्ये किल्लारीकरांचा मोठा सिंहाचा वाटा आहे. या ठिकाणी 52हून अधिक स्वातंत्र्य सेनानी या ठिकाणी आहेत. त्यातील 4 हे हुतात्मा झालेले आहेत. या ठिकाणी आपल्याला सतीश भोसले गुरुजी व्याख्याते जे आहेत त्यांनी या ठिकाणी आपल्याला ते मांडलेलंच आहे. तर यांच्या स्मरणामध्ये या ठिकाणी जे हुतात्मा स्मारक उभारण्यात आलेलं आहे, या हुतात्मा स्मारकाची देखभाल करण्याचं काम, साफसफाई ठेवणे, स्वच्छता करणे आणि जे यांचे स्वातंत्र्य सेनानींचे जे पाल्य आहेत त्यांच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवण्यासाठी आम्ही या ठिकाणी पुढाकार घेत आहोत. यामध्ये आमचे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष शरद भोसले आहेत, कोले गुरुजी आहेत, बालाजी बिराजदार आहेत, स्वामी आहेत, और सर्व त्यांचं या ठिकाणी मित्रपरिवार आम्ही या ठिकाणी झटत आहोत. अशाच न्यूज पाहण्यासाठी VK न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन प्रेस करा.